चला लिहा. अपूर्णांक झालं होतं, आपले नियम झाले होते. दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांक त्याच्यात लिहा बघा. दशांश अपूर्णांक कसा असतो? 3.37.5. बोलू ना. हा इथे बसणार आहे. 3 याला म्हणतात दशांश अपूर्णांक. जिथे पण दशांश चिन्ह असते त्याला म्हणतात दशांश अपूर्णांक. आता दशांश अपूर्णांकाच्या म्हणजे जर इथे शून्य असलं, समजा इथे 3.70, या शून्यांना काही महत्व नसते, यांना काही महत्व नसते. तुमचं उत्तर असं पण आलं तर उत्तर मध्ये कसं दिलं राहील? 3.7 या पद्धती. दशांशानंतर एखादी अंक आहे आणि त्याच्यानंतर जर शेवटी शेवटी शून्य आहे तर त्या शून्यांना महत्व नसते. त्याच्यानंतर बघ, आता इथे हा शून्याला काय आहे? महत्व आहे. त्याला तुम्ही सोडून चालणार नाही, इथे महत्व आहे. शेवटच्या अंकानंतर जर शून्य येतील तर त्याला महत्व नसते. मग तुम्ही असंही लिहू शकता. आता कोणती संख्या मोठी सांगा बरं? 3.17 का 3.2? कोणती मोठी आहे? हा, हे चुकीचं आहे, हे मोठी नाही आहे. हे याच्यावर शून्य ठेवलं तर या शून्याला महत्व आहे का? तर लहान मोठेपणा ओळखण्यासाठी काय करायचा? पॉईंट नंतर जे अंक असतील त्याची तुलना करायची आहे. पॉईंट नंतरच्या अंकांची तुलना करायची. बरेच जण याच्यात चुकतात की मोठी संख्या कोणती आहे किंवा काय. आता याची वजाबाकी करून टाकतील तर ते काय लिहून टाकतील? 3. हा जर शून्य नसतं इथे, म्हणजे शून्य नाही दिला तर ते डायरेक्ट इथे 15 लिहून टाकते. तर हे चुकीचं आहे. येते का लक्षात? ही संख्या मोठी आहे, ही संख्या लहान. त्याची वजाबाकी किती? वजा, इथे नाही, इथे शून्य, वजा 0. किती? 0.3. याची वजाबाकी किती? वजा 0.03. या पद्धतीने करू शकता तुम्ही. ठीक आहे, तर आपण पुढे घेऊ. याचे काही नियम आहेत ते लिहून घेऊ. नियम तसं म्हणजे काही विशेष नाही आहे. लिहा. पहिला त्याच्यात लिहा. दशांश अपूर्णांकाच्या दशांशानंतर, दशांश अपूर्णांकाच्या दशांशानंतर जर काही अंक असतील, म्हणजे कोणतेही अंक असतील, असे जर काही अंक असतील आणि त्यानंतर शून्य असेल तर, जर काही अंक असतील आणि त्यानंतर शून्य असतील तर त्यांना महत्व नसते. यांना काय आहे? महत्व नाहीये. म्हणजे याच्यावर कितीही शून्य ठेवा तुम्ही, त्याची किंमत बदलणार नाही. याच्यावर तुम्ही आणखी 5-6 शून्य ठेवले तरी त्याची किंमत तेच राहील, महत्व नाही. दुसरं लिहा. जर दशांशानंतर, दशांश अपूर्णांकात दशांशानंतर, ह्याच्यातच हे पहिलं झालं, हे दुसरं. दशांशानंतर शून्य असेल आणि काही अंक असतील, शेवटी शून्यानंतर काही अंक असतील. दशांशानंतर शून्य असेल, दशांशानंतर शून्य असेल आणि नंतर काही अंक असतील तर या शून्याला महत्व आहे.
बघा कोणत्या शून्याला महत्व आहे, जर दशांशानंतर शून्य असेल आणि त्याच्यानंतर काही अंक असतील तर त्याला महत्व असते. आता तसंच इकडे पण असते. या शून्याला महत्व नाहीये. बघा दशांशाच्या आधी म्हणजे दशांशाच्या डावीकडे लिहा. दशांशाच्या डावीकडे जर फक्त शून्य असेल तर काय असेल, फक्त शून्य डावीकडे कुठे शून्य असेल तर त्या शून्याला महत्व नसते. त्या शून्याला महत्व नसते. आता याच्यात बघा 0.375. आता इथे हे बघा हे शून्य आहे, हे शून्याला महत्व नाही आहे, पण ते तुम्हाला समजण्यासाठी तिथे शून्य दिलंय. तुम्हाला काही काही पेपरामध्ये डायरेक्ट असं देतात 0.37 किंवा 0.375 या पद्धतीने पण लिहितात. तर या शून्याला महत्व नाही. पेपरामध्ये पॉइंट असं पण उत्तर दिलेलं राहते, मग तुमचं उत्तर आलेलं असते असं, तर लक्षात ठेवायचं याच्या पुढे जर पॉइंट दिलाय आणि ते उत्तर दिलंय हे आणि हे सारखंच आहे, लक्षात घ्या. तिसरं लिहा, चौथं लिहा. दशांश अपूर्णांकाच्या डावीकडे, दशांशाच्या डावीकडे लिहा, अपूर्णांकाच्या नाही, दशांशाच्या डावीकडे दशांशाच्या डावीकडे जर काही अंक असतील, सॉरी असं लिहा, दशांशाच्या डावीकडे शून्य असतील आणि पुढे काही अंक असतील तर, दशांशाच्या डावीकडे शून्य असेल आणि त्याच्या पुढे काही अंक असतील तर, बघा उदाहरणार्थ इथे बघा 10.72. तर या शून्याला काय महत्व आहे. या शून्याला महत्व आहे. या पद्धती दशांशाच्या डावीकडे, डावी बाजू कोणती आहे, इकडलीच आहे. याच्या बाजूला जर शून्य असेल आणि त्याच्या पुढे काही अंक असतील तर त्या शून्याला महत्व असते, है ना, हे लक्षात ठेवा. आता बऱ्याच ठिकाणी म्हणजे शून्य कुठे नसते किंवा कुठे असते हे लक्षात येत नाही किंवा त्याचं महत्व काय असते. तर केव्हाही आहे ना, दशांश अपूर्णांक सगळ्यात सोपं चॅप्टर आहे. तर त्याच्यात त्याचे नियम माहीत असले तर तुम्ही त्याचा गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी करू शकता. आता खाली लिहा, दशांश अपूर्णांकाचे अपूर्णांकात रूपांतर करणे. दशांश अपूर्णांकाचे अपूर्णांकात रूपांतर करणे. अपूर्णांकात, आता इथे हिंदी भाषिक पण आहे काही, पण आपण मराठीतच शिकताय, भावना समजून घ्या. दशांश अपूर्णांकाचे अपूर्णांकात रूपांतर करणे. बघा त्याच्यात लिहा, दशांश अपूर्णांकाचे अपूर्णांकात रूपांतर करताना, दशांश अपूर्णांकाचे अपूर्णांकात रूपांतर करताना दशांश चिन्ह नाही असे समजून ती संख्या छेदस्थानी अंशस्थानी लिहावी. दशांश अपूर्णांकाचे अपूर्णांकात रूपांतर करताना दशांश चिन्ह नाही असे समजून ती संख्या अंशस्थानी लिहावी. अंशस्थानी लिहावी. दशांश चिन्ह नाही असे समजून ती संख्या अंशस्थानी लिहावी, म्हणजे वरती लिहायची, अंशस्थानी लिहावी. आणि दशांशानंतर जेवढे अंक असतील तेवढे शून्य. आणि समजून घ्या, तुम्ही हे लिहिताना येत असलं ना, आपण उदाहरणात घेऊ. आणि दशांशानंतर जेवढे अंक असतील तेवढे शून्य छेदस्थानी एकावर लिहावे. बघा उदाहरणार्थ
उदाहरणार्थ बघा, हा आता ही संख्या आहे 13.73, ही संख्या आहे 13.73, किंवा आपण सोपी घेऊ, हे पण घेतली तर चालेल. बघा, ती संख्या दशांश अपूर्णांक नाही असं समजून ती संख्या लिहावी. तेरा भाग गेला, एकावर किती शून्य द्यायचे? हा, दशांशानंतर किती अंक आहे? 2 अंक आहे, तर 2 शून्य द्यायचे. हे झालं त्याचं रूपांतर. दशांश चिन्ह आपण काढून टाकतो. हा झाला अपूर्णांक. आता बघा, असं असलं तर काय करायचं? बघा, 0.25, मग कसं येईल? पॉईंट नंतर हा 25/100, 10 नाही 100. पॉईंट नंतर किती अंक आहे? 2 अंक आहे, तर 2 शून्य द्यायचे. आता इथे भाग देऊ शकता, 25 एका 25, 25 चौक 100, म्हणजे 1/4. मग याचा अर्थ काय होतो? हाच होतो. 1/4 म्हणजे काय? 0.25. हे रूपांतर करता आलं पाहिजे. किंवा उत्तर तुम्हाला असं न देता असं दिलेलं असतं प्रश्नामध्ये. उत्तर तुम्हाला जे असेल ना, किंवा असं न देता असं देतील. तुमचं आलं असेल हे, पण उत्तर असं देतील, तर ते लक्षात घ्यायचं दोघं बाजू. आता बघा, आता याचं कसं येईल सांगा बरं? 3.5 सांगा बरं. 35/10. 35/10 म्हणजे किती येईल? 5 भाग जातो, 5 देऊन टाकायचं. 5 दुनी 5/7 म्हणजे 7/2. म्हणजे याचा अर्थ काय होतो? 3.5 है ना. तर हे आपल्याला जमायला पाहिजे चांगल्या पद्धतीने. जमत होतं सगळ्याला? म्हणजे तुमचं बऱ्यापैकी चांगलंच आहे बेसिक, है ना. तुम्हाला जमते की नाही? थोडं नाही, चांगलं जमायला पाहिजे. हा, जर शंका असेल ना, तुम्हाला सांगितलं होतं सरांनी दिले की नाही तुम्हाला गुणाकाराचे? फक्त बेरजेचे झाले का? बरं, ते सरांनी PDF टाकल्या होत्या. आपण काय करू, सरांना म्हणू झेरॉक्स द्या डायरेक्ट, नाही तर तुम्ही झेरॉक्स काढून घ्या. एकाजवळ देईन मी, तुम्ही झेरॉक्स काढून घ्या, है ना. ते माझ्या हाताने लिहिलेले आहे. ठीक आहे. आता बघा, खाली लिहा, दशांश अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करणे. दशांश अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करणे. बेरीज किंवा वजाबाकी करणे. खाली लिहा, दशांश अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करताना, दशांश अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करताना उभ्या मांडणीने दशांशाखाली दशांश लिहून, उभ्या मांडणीने दशांशाखाली दशांश लिहून बेरीज किंवा वजाबाकी करावी. उभ्या मांडणीने म्हणजे जे पण गणित आहे ते उभ्या मांडणीने सोडवायचं आणि बेरीज किंवा वजाबाकी करावी. उभ्या मांडणीने बेरीज किंवा वजाबाकी करावी. उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ बघा, आता तुम्हाला ही संख्या दिली 3.47 अधिक 4.43.5 अधिक 8.003. आता याची बेरीज करायची, तर काय करायचं? उभ्या मांडणीने सोडवायचं. पण उभ्या मांडणीने सोडवताना काय करायचं? दशांशाखाली दशांश लिहायचा. आता बरेच विद्यार्थी काय करून टाकतात, हे लिहून टाकतील 3.47, मग हे लिहून टाकतील 43.5, मग पुढे लिहून टाकतील काय लिहून टाकतील 8.003. मग आता ते दशांशाखाली दशांश नसलं तर उत्तर चुकीचं. इथे चुका होण्याची शक्यता आहे. तर काय करायचं? दशांशाखाली दशांश लिहायचं.
तुमचं उत्तर बरोबर असेल त्याच्याबद्दल नो डाऊट, पण म्हणजे ज्यांना समजत नाही त्यांच्यासाठी आहे. म्हणजे 3 पॉईंट. आता या पॉईंट खाली पॉईंट यायला पाहिजे, दशांशाखाली दशांश, आणि इथे काही 43 इथे 5. आता याच्या खाली काही नाही आहे तर शून्य वाढवू शकता आहे ना. या शून्याला महत्व आहे का? नाहीये. ते वाढवलं काय ना नाही वाढवलं काय तरी सारखं. इथे पण शून्य वाढवू शकता. अंकांखाली अंक आले पाहिजे. मग पुढे काय आहे? 8.003. आता वरती 3 आहे का? म्हणजे नाही. मग इथे पण शून्य वाढवू शकता. मग आपण बेरीज करायला पाहिजे. समजले? मग किती येईल? 3, 7, 9. पॉईंट खाली पॉईंट येईल. हा म्हणजे किती आले? 14. अचाले. समजलं? मग ह्या पद्धती जर अशी मांडणी केली आणि मग बेरीज केली, बेरीज तर येते तुम्हाला, पण अशी मांडणी करून बेरीज केली मग ते कुठे पॉईंट द्यायचा मग अंदाजे देऊन टाकता कुठे, तर ते चुकीचं आहे. या पद्धतीनेच सोडवायचं. दशांश अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करताना काय करायचं? दशांशाखाली दशांश लिहून बेरीज किंवा वजाबाकी लिहायची. आता वजाबाकीचं वन असलं तर बघा, 23.072 वजा 18.387. मग कशी करा सांगा बरं? वजाबाकी करा, सांगा उत्तर. हा जे पण येईल ते. काय आलं तुमचं? बघा, दशांशाखाली दशांश लिहायचं. ज्यांना वजाबाकी जमत नसेल त्यांच्यासाठी 300 गणित तयार आहे ना. त्याच्यातले 36 गणित जे आहे, 36 ते 36-35 गणित, त्याच्यावर पूर्ण वजाबाकी अवलंबून असते. ते आली तुम्हाला वजाबाकी जमेल. आता इथे किती आले? 18. अंकांखाली अंक लिहायचे बरोबर, दशांशाखाली दशांश. आता बघा, 2तनं 7 जाता का? मग इथे किती झाले? 12तनं 7 गेले. इथे किती उरले? 7तनं 8 जात नाही. 16तनं 8 गेले. अजून म्हणाली इथे किती? इथे 10 झाले होते, एक इकडे गेला, इथे उरले 9. 9तनं 3 गेले. पॉईंट पॉईंट खाली पॉईंट, याच्यातले 2. आता 12तनं 8 गेले आणि इथे एक उरला होता, 1तनं 1 गेला. मग 4.625. या टाईपचे गणित जास्तीत जास्त सोडवले तर तुमचं आहे ना बेसिक चांगलं होतं. आणि तुम्हाला म्हणजे कोणत्याही गणितात बघा, एक तर बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल, भागतोडा असेल किंवा कट करायचे असेल, बाकी काय गणितात काहीच नाही. मग तुम्हाला मी ते सांगितलं की रेल्वेचे गणित या पद्धतीने त्याच्यात अंक टाकायचे, सोडवायचे. मग तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने येत असलं तर आमची गरज पण पडणार नाही आहे ना. तुम्ही स्वतः इतरांना शिकवू शकता, बेसिक चांगलं असलं तर. चला खाली लिहा, दशांश अपूर्णांकांचा गुणाकार व भागाकार. बघा काय लिहिलं आपण? दशांश अपूर्णांकांचा गुणाकार आणि भागाकार. तर बघा, दशांश लिहा खाली, दशांश आधी गुणाकार लिहा, दशांश अपूर्णांकांचा गुणाकार. दशांश अपूर्णांकांचा गुणाकार करताना, दशांश अपूर्णांकांचा गुणाकार करताना दशांश चिन्ह नाही असे समजून गुणाकार करावा. दशांश चिन्ह नाही असे समजून गुणाकार करावा. दशांश चिन्ह नाही असे समजून गुणाकार करावा. लिहा. आलेल्या उत्तरात पहिले आलेल्या उत्तरात ते खोडून टाका, राहू दे तसंच लिहा. आलेल्या उत्तरात
दिलेल्या संख्यांमध्ये आलेल्या उत्तरात दिलेल्या संख्यांमध्ये एकूण दशांश चिन्हानंतरचे अंक मोजून एकूण संख्यामध्ये एकूण दशांश चिन्हानंतरचे अंक मोजून दशांश चिन्हानंतरचे एकूण अंक मोजून दशांश चिन्हानंतरचे एकूण अंक मोजून तुम्ही लिहा, समजत नसलं तरी लिहा, तुम्हाला याच्यात समजेल. मोजून आलेल्या उत्तरात उजवीकडून डावीकडे तेवढे अंक सोडावे. उजवीकडून डावीकडे तेवढे अंक सोडावे. आलेल्या उत्तरात उजवीकडून डावीकडे तेवढे अंक सोडावे आणि दशांश चिन्ह द्यावा. तेवढे अंक सोडावे. एकूण अंक मोजले ना, म्हणजे दिलेल्या संख्यांचे तेवढे अंक सोडावे आणि दशांश चिन्ह द्यावा. नाही समजला? बघा उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ समजेल बरं. उदाहरणार्थ बघा, आता ही संख्या दिली 3.34 गुणेला 0.51 अशी संख्या दिली आहे. आता दशांश चिन्ह नाही असं समजून आधी गुणाकार करून घ्यायचा. किती गुणाकार येईल मग? दशांश चिन्ह नाही अजून. 334 गुणेला किती? 51. मग गुणाकार करा, किती आला? 4 3 3 1 0 द्यायचं. किती आले? 5 चौक 20, 8 2, 5 त्रिक 15, 17 8 1, 5 1 5 त्रिक 15 आणि 1 म्हणजे किती आले? 4 3 10 8 1. हा, आता तुमचं उत्तर आलंय बघा. किती आलंय? हा, आता दशांशानंतर किती अंक आहे ते मोजायचे एकूण. इथे किती आहे? 1 2. किती आहे? 1 2 3 4. एकूण किती अंक आहे? 4 अंक आहे एकूण. एकूण किती आहे? याचे 2 आणि याचे 2 किती झाले? याचे 2 आणि त्याचे 2 ते 4 काउंट करायचे. हो, म्हणजे टोटल किती झाले? बघा इथे किती होते? 2 होते आणि इथे 2. एकूण किती झाले? 4. मग 4 अंक उजवीकडून डावीकडे. ही उजवी साईड आहे. ही कोणती साईड आहे? उजवी साईड. 1 2 3 4. मग इथे पॉइंट आहे. आम्ही आतापर्यंत काय करायचं? याचे 2 आणि याचे त्याचे ना, तर मग इथून पण 2च सोडून पॉइंट द्यायचो. नाही, मग ते चुकीचं यायचं. 2च सोडून पॉइंट द्यायचे. हा पॉइंट कधी सांगितला नाही कोणी पण. मग आता ऐकून घ्या. गुणाकार मध्ये असं आहे. हे बघा किती किती अंक सोडले? 1. हे बघा 1 2 3 आणि 4. 4 अंक सोडून पॉइंट द्यायचे. लिहून घ्या. समजते का? बऱ्याच जणांना माहित असेल आणि बऱ्याच जणांना माहित नसेल. कोणाकोणाला माहित नव्हतं. अच्छा, एकच जणाला का? आणखी ते स्वतःहून नाही सांगणार, पण त्यांना समजल्यावर लक्षात येत. आता एकाचा डाऊट असला तर सगळ्यांचा फायदा होतो. जर एकाचा मनात प्रश्न निर्माण झाला, त्याने विचारला, तर सगळ्यांना समजते, त्याच्यावर विश्लेषण द्यावं लागतं. मग बघा एकूण अंक किती आहे? या पद्धतीने एकूण सोडायचे. याच्यावर तुम्हाला जास्त नाही 100 गणित पण दिले ना, तुम्ही एकदम एक्सपर्ट होऊन जा. फक्त काय मेन आहे, तुम्हाला आकडेमोड यायला पाहिजे, ऑपरेशन यायला पाहिजे. मग तुम्हाला कोणतंही गणित का ना देत, तुम्हाला शिक्षकांची गरज पडणार नाही, कारण पुस्तकात सगळंच दिलं राहते है ना. आता बघा हे सोडवा बरं. 0.0003 गुणेला 1.001 सोडवा. गुणाकार करा.
हा, उभ्या मांडणीने सोडवायचं, उभ्या मांडणीने सोडवायचं आणि नंतर आलेल्या उत्तरात हा बरोबर. 0.00300. त्याची बेरीज केल्यानंतर येते बघा, याची बेरीज केली कसं काय नाव शून्य काढली होती ना आणि हे बेरीज कुठली करताय तुम्ही? सर्वात लास्टला म्हणजे ही का? इथे बेरीज करावी लागते समजा. हे करताय का? सोडवा ना मग. तीनच आहे ना. काय आलं तुमचं उत्तर? बघा आता इथे तीनच पकडायचे, इथे 1001 पकडायचं है ना. मोठी संख्या वर घेऊन घ्यायची. 1001 गुणेला 3. इकडे लक्ष द्या. मग काय आलं? 3003. उत्तर काय आलंय? हे आलंय आपलं 3003. आता एकूण अंक मोजायचे. इथे किती आहे? 1 2 3 4. इथे किती आहे? 1 2 3. हा, टोटल किती आले? इथे 3 आहे आणि इथे किती आहे? 4 आहे. मग दोघांची मिळून किती? 4 अधिक 3 7 अंक सोडायचे. मग इथे किती आहे? 1. इकडनं मोजायचे. 1 2 3 4. आता इथे 4च आहे. मग काय करायचे? शून्य वाढायचे. 4 हे 5 6 7. मग पॉईंट द्यायचा आणि मग इथे म्हणजे काय आलं उत्तर? 0.000300. समजला? आता समजला? हे एक चॅप्टर आहे ना, बऱ्याच जणांना असं वाटतं की जाऊ द्या, नाही पडेल तर चांगलं होईल. पण ते पडू द्या, कितीही पडू द्या. हे तुमची प्रॅक्टिस चांगली असली ना, मग तुमचे मार्क कुठेही जात नाही. बोर वाटते का? आता आणखी एक गणित घ्या. आता सोडता येईल ना? हे सोडवा बरं. पहिला झाला, हे दुसरा आला, हे तिसरा. सोडवा. थांबा. 86 4 पण येते. ठीक आहे. बघा, दशांश चिन्ह नाही असं समजून त्यांचा गुणाकार करायचा. हे किती? 3 2 गुणेला किती? 2 करायचे. इथे किती आले? 4 6 8. इथे 14 4 1 म्हणजे किती आलं? 5. आता हे उत्तर आलेलं आहे यांचं किती? 54,864. आता एकूण अंक किती दशांशानंतर? 1 2. इथे किती आहे? 1 2 3. इथे किती आहे? 2. आणि इथे किती आहे? मग टोटल किती झाले? 5 अंक सोडायचे. किती अंक? 5 अंक सोडायचे. मग 1 या बाजूने मोजायचं. कोणत्या बाजूने? उजवीकडून डावीकडे. 1 2 3 4 5. मग पॉईंट. म्हणजे काय आलं? 0. समजलं? आता खाली लिहा दशांश पूर्णांकांचा भागाकार. दशांश पूर्णांकांचा भागाकार. त्याच्यात लिहा दशांश पूर्णांकांचा भागाकार करताना दशांश पूर्णांक अंश आणि छेद या स्वरूपात लिहून घ्यावे. अपूर्णांक अंश आणि छेद या स्वरूपात लिहून घ्यावे. दशांश पूर्णांक अंश आणि छेद या स्वरूपात लिहून घ्यावा.
लिहावा आणि नंतर अंशस्थानी जेवढे दशांशानंतर अंक असतील दशांशानंतर जेवढे अंक असतील अंशस्थानी दशांशानंतर जेवढे अंक असतील तेवढे शून्य छेदस्थानी गुणेला 1 करून लिहावे. नाही समजणार. तेवढे शून्य छेदस्थानी एकावर लिहावे. छेदस्थानी एकावर लिहावे. हा तेवढे शून्य छेदस्थानी एकावर लिहावे आणि भागाकार करावा. तसंच एक राहिलंय आणि छेदस्थानी तसंच लिहा त्याच्याच पुढे लिहा आणि छेदस्थानी जेवढे अंक दशांशानंतर असतील तेवढे शून्य अंक नाही शून्य काय लिहिलं हा दशांशानंतर छेदस्थानी जेवढे अंक असतील तेवढे शून्य अंशस्थानी एकावर लिहावे. उलट म्हणजे जसं वरचं केलं तसं खाली लिहावे. तेवढे शून्य अंशस्थानी एकावर लिहावे. आता हे समजणार नाही तुम्हाला इथे समजेल. तर बघा उदाहरण काय भागाकार. आता त्यांनी असं दिलं 0.0119 भागेला 1.7 असं दिलंय. तर काय करायचं अंश आणि छेदस्थानी लिहून घ्यायचे हे संख्या. बघा असं लिहिता येईल की नाही आहे 0.0119 भागेला 1.7 असं लिहिता येईल की नाही. मग याच्या पुढे काय करायचं दशांश चिन्ह नाही असं समजून त्या संख्या लिहून घ्यायचं आणि गुणेला 1 लिहायचं. इथे पण दशांश चिन्ह नाही असं समजून 1 लिहायचं. आता वर किती शून्य दशांशानंतर किती अंक आहे वर 1 2 3 4. तर वर जेवढे असले तेवढे शून्य खाली लिहायचे आणि खाली किती आहे पॉईंट नंतर किती संख्या आहे 1 तर 1 शून्य वर लिहायचं. समजलं. वरती किती आहे 4 अंक आहे तर 4 शून्य खाली आणि खाली किती आहे पॉईंट नंतर 1 अंक आहे तर 1 शून्य वर. मग गुणाकार करायचा. हा शून्य गेला भाग जातो का हा किती नंतर बरोबर आहे 17 1 17 17 7. आता इथे काय आलं 7 1 मग वर आले 7 मग 1 गुणेला 1000. आता बघा दशांशानंतर किती शून्य द्या इथे किती शून्य एकावर 3 तर 3 अंक सोडायचे डावीकडून कुठे 7वर 1 2 3 मग पॉईंट आणि मग 0. मग उत्तर काय येईल हा मग याचं उत्तर काय येईल ते 0.07. समजलं का आता. तुम्हाला समजलं. भाग तोडता कोणाला येत नाही अजून. हा कट करता येतो की नाही. आता इथे जसं केलं 17 ने दिला तरी बी करायचा किंवा मूळ संख्या येतात मूळ संख्या येतील त्या मूळ संख्येने डायरेक्ट भाग द्यायचा. अंदाज लावायचा किती पट आहे ना. तुम्ही जर अंक म्हणजे हे भाग तोडला तर तुमचं गणित म्हणजे तुम्ही आहे फोडाफोडीमध्ये 1 नंबर आहे ना. तर जर ते जमलं नाही तर मग तुम्ही काय जमणार नाही. आमदार फोडायचे. ठीक आहे आणखी एक गणित देतो तुम्ही सोडवता. आता तुम्ही सोडवा हा लिहा.
थांबा, एक मिनटं थांबा. आपण इथे हा सोडवा. पण पॉईंट पॉईंट नंतर घ्या. बरोबर आहे, तुम्ही बघा पॉईंट मध्ये येऊ द्या, काय प्रॉब्लेम. आता बघा इथे किती आहे, पॉईंट नंतर किती संख्या आहे हे असं लिहून घ्यायचं. पॉईंट नाही आहे असं समजून लिहिलं, गुणेला 1 लिहिला. इथे किती आहे 7 आहे, गुणेला 1 लिहिला. हा, त्याच्यानंतर बघा वर किती अंक आहे, 1 2 3, 3 शून्य खाली लिहायचे. खाली किती आहे, 1 2, 2 शून्य वर. समजलं काय आहे. मग 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, मग 7 भाग द्या. 7 1 7, 7 पंचे 35. उरले किती, 8 उरले, हे 3 उरले, 39 झाले. मग 7 पंचे 35, उरले किती 4, मग 7 7 49. मग 557 गुणेला 1, 557 आला आहे की नाही. भागीला किती आहे 10. आता पॉईंट 1 शून्य आहे, एकावर 1 शून्य आहे म्हणजे पॉईंट किती सोडायचा, एक घर सोडायचं. म्हणजे काय आलं, हो. आता ही संख्या इथून एक अंक सोडायचा फक्त, मी पॉईंट द्या. आता 1 शून्य असलं तर 1, 55 पॉईंट. समजलं का आता, हे समजलं नाही, काय समजलं नाही सांग, 1 मिनिट सांग. हा भागाकार समजला का. बघा 557 गुणेला 1, 1 गुणेला 10, 10चे 3. आता इथे एकावर किती शून्य आहे, एकच आहे, तर दशांशानंतर एकच अंक सोडायचा. इथे किती होते, 3 शून्य होते, तर आपण इकडनं किती अंक सोडले, 3 अंक सोडले, 1 2 3. आता इथे एकच शून्य आहे, मग किती अंक सोडायचे, एकच अंक सोडायचा. या बाजूने इकडे उजव्या साईडने डावीकडे एकच अंक सोडला, इथे लिह. समजलं का आता. चला, भागाकार जमेल, गुणाकार पण जमेल, प्रॅक्टिस करायला पाहिजे याच्यावर. आता तुम्हाला मी सरांना सांगतो की यांना याच्यावरचे गणित द्या. हे जास्त सोडवले तुम्ही, पुढचं सोपं आहे तुमच्यासाठी. मग ते काहीच कठीण नाही आहे. चक्रव्याढ व्याज, यानंतर सरळ व्याज, त्यानंतर कामकाळ वेग, नाव प्रवाह, काहीच गोष्ट नाही आहे. ते फक्त 2-2 दिवसाचे चॅप्टर आहे. भागीदारी, हा गुणोत्तर प्रमाण, हा भागीदारी म्हणजेच साजे. हा, तर या टाईपचे जे आहे ते सगळे याच्यावर आधारित आहे. पहिलं कोणतं, अपूर्णांक चॅप्टर आणि दशांश अपूर्णांक चॅप्टर. याचा गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी चांगल्या पद्धतीने आले पाहिजे. हे जर आलं ना, तुम्हाला आमची गरज पडणार नाही. वारंवार सांगतो मी, तुम्ही स्वतः शिकवायला लागसाल है ना. तर याच्यावरच तुमची पकड चांगली करा. आणखी देऊ का एक गणित, सोडवसान. थांबा जरा. हा, हे इथे लिहून टाक. बस सोपं देऊन टाक. ठीक आहे. 11 0.011 0.011.
काय हे बेसिक क्लिअर करायचंय तुला, प्रत्येकालाच करायचंय तसं ते. मग इथे 37 5 1 2 2 भागेला. हे बघा इथे काय करायचं, गुणेला 1 लिहायचं. हा आता इथे किती आहे, इथे पण गुणेला 1 लिहून ठेवायचा खाली. आता बघा वर पॉईंट नंतर किती अंक, 1 2 2 0 खाली. इथे किती आहे 11 आणि वर किती 1 2 3 3 0 वरती द्यायचे. मग 1 2 0 गेले, 2 गेले. मग 11 भाग द्या, 11 1 11 11 त्रिक 33 उरले किती 4. 11 चोक 44 उरले किती 11 1 11 उरलं किती, भाग जाईन शून्याचा. 11 दुनी. आता बघा इथे काय आहे, हे उत्तर आलंय. आता हे गुणेला हे 10 ते एक शून्य वाढवून टाकायचं. आता इथे दशांश चिन्ह येणार नाही कारण की खाली उरला एका शून्य नाही, मग दशांश चिन्ह येणार नाही. मग किती येतो तो 34 10 20. उत्तर काय आलं 34 10 20. आता कोणी कोणी कन्फ्युज राहते, दशांश चिन्ह येत का बरं नाही याच्यात, नाही आलं तर नाही आलं है ना, समजलं. आता जमेल का सगळे, भाग तोडता आला पाहिजे पण या पद्धतीने. ते आपण अपूर्णांकामध्ये तुम्हाला सांगितलं होतं, अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने भाग जात असेल तर तो द्यायचा, बिलकुल देऊन टाकायचा, विचार करायचाच नाही है ना. ठीक, आता गुणाकार भागाकार झाला याचा. आता याच्यावरचे काय आहे, फक्त गणित आहे का तुमच्याकडे काही, म्हणजे याचे गणित आहे तुमच्याकडे. मी आज माझी बॅग आणली नाही, नाही तर मी तुम्हाला देऊन टाकले असते. ठीक आहे.